नागपूर भारतातील स्मार्ट सिटीच्या यादीतील सर्वात प्रगतीने विकसित होणारे महानगर आणि नागपूर महानगराचा विकास करण्याची जबाबदारी असणारी संस्था म्हणजेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. महानगर क्षेत्राचे नगर नियोजन, रस्त्यांची निर्मिती, अभिन्यास विकसित करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लोकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, तीर्थस्थळांचा विकास करणे, सोबतच शहरातील नवनवीन क्षेत्रांचा विकास NMRDA तर्फे करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानाचा NMRDAने रुपये 220.83 कोटी निधी खर्च करून जीर्णोद्धार केला आणि भक्तांकरता अगदी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नागपूर ही दीक्षाभूमी. संपूर्ण जगात प्रसिद्ध असणाऱ्या दीक्षाभूमी येथील स्तूपाचे नूतनीकरण व मजबूतीकरण करणे आवश्यक झाले असल्यामुळे रुपये 9.41 कोटीतून स्तूपाच्या आंतरिक तथा बाह्य भागातील मजबूतीकरण व नूतनीकरण NMRDA द्वारे करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे जतन व संरक्षण व्हावे याकरिता शांतिवन चिचोली येथील 11.50 एकर जागेवर म्युझियम आणि मेमोरियलची उभारणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या रुपये 40.76 कोटी व केंद्र शासनाच्या रुपये 17.03 कोटी निधीतून पूर्ण करण्यात येत आहे. कामठी रोड लागत उत्तर नागपूर येथे शासनाच्या 7,500 चौरस मीटर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता रुपये 113.74 कोटी निधी खर्च करण्यात येत आहे. सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना देशाच्या संविधानाची सोप्या भाषेत ओळख व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय येथे संविधान पार्कची उभारणी करण्यात आली आहे. शासनातर्फे याकरिता रुपये 2.50 कोटी खर्च करण्यात येत आहे. मोठा ताजबाग नावाने प्रसिद्ध असलेला नागपुरातील उमरेड रोड येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण 132 कोटी खर्च करून विकास आराखड्यानुसार केले जात आहे. केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे नागपूर शहरालगत असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याकरिता रुपये 54 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या सर्व ठिकाणच्या परिसरातील विविध बांधकामे, दुकानांचे बांधकाम, सुशोभीकरण या सर्व कामांचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर महानगरात सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी NMRDA प्रयत्नरत आहे. जवळपास 322 चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेले एकूण 4,535 घरे तयार होणार असून त्यापैकी 1,895 लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली आहेत. मौजा वाठोडा येथील शेषनगर येथे अल्प उत्पन्न गटातील 168, मध्यम उत्पन्न गटातील 280 असे 448 फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. ही योजना 133 कोटींची असून यात अंदाजे 14 कोटींची जागा अंतर्भूत आहे. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांसाठी अत्याधुनिक पोलीस स्टेशनची उभारणी NMRDA द्वारे केली जात आहे. पूर्व नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन हे राज्यातील सर्वात पहिले असे अत्याधुनिक पोलीस स्टेशन ठरले आहे. 108 कोटींचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला असून या अत्याधुनिक पोलीस स्टेशनच्या इमारतीत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 348 निवासी गाळेही आहेत. विदर्भाच्या दुर्गम भागातील गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता नागपूर शहरात निःशुल्क निवासाची सोय व्हावी याकरिता संत चोखामेळा वसतिगृहाचे बांधकाम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रुपये 74.86 कोटीच्या निधीतून करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर रुपये 30 कोटी खर्च करण्यात आला असून कामे प्रगतीत आहे. नाग नदी व पिवळी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी NITच्या रुपये 129 कोटी निधीतून शहरात विविध ठिकाणी 63.5 MLD क्षमतेचे 8 STPचे बांधकाम करण्यात आले.
नागपुरातील राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे अनेक कामे करण्यात आली आहेत. दक्षिण नागपुरातील खेळाडूंना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी मौजा हरपूर येथील क्रीडा संकुलाचे काम NMRDAने हाती घेतले आहे. उभारणे कामगार कल्याण महामंडळाकडून प्राप्त ₹10 कोटींच्या निधीतून हे काम करण्यात आले आहे. फुटाळा तलाव हे नागपूर शहरातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून या स्थळाला जागतिक दर्जा मिळावा याकरिता NMRDAने फुटाळा तलाव परिसरात संगीत कारंजे, लाईट साऊंड मल्टीमीडिया शो यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासह अंबाझरी उद्यानात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट साऊंड व मल्टीमीडिया शो करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर जवळपास ₹20 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. नागपूरच्या मौजा चिखली येथे परिवहन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त ₹30.63 कोटी निधीतून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. नागपूर शहराची वाढ व विकास बघता अग्निशमन केंद्रांची उभारणी करणे ही काळाची गरज झाली आहे. हे लक्षात घेऊन NMRDAद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त असलेल्या अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. नागपूर हे मध्य भारतातील वैद्यकीय सुविधांचे केंद्रस्थान होत आहे. त्या दृष्टीने कर्करोग रुग्णांच्या उत्तम प्रकाराच्या उपचाराकरिता नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम प्रस्तावित आहे. ₹76.10 कोटीचा खर्च यात अपेक्षित आहे. नागपूर शहराचा पूर्व आणि दक्षिणेकडील भाग खोलगट असल्यामुळे पावसाचे पाणी देखील ह्या भागात साचते, ज्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात नदी व नाल्यांच्या प्रदूषणाचा त्रास होतो. या क्षेत्राचा विकास नियोजित पद्धतीने व्हावा याकरिता मलवाहिका व जलवाहिकेचे नेटवर्क तयार करून यामध्ये जलवाहिकेसाठी एकूण ₹572 कोटी व मलवाहिकेकरिता ₹779 कोटी खर्च अपेक्षित आहे. नागपूर शहरातील लोकसंख्या विचारात घेता गर्दी असलेल्या भागात प्रसाधनगृहाचे बांधकाम व्हावे. सार्वजनिक ठिकाणी NMRDA तर्फे शहरात विविध ठिकाणी 78 अत्याधुनिक प्रसाधनगृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत केल्या जाणाऱ्या विविध योजनांमुळे नागपूरच्या सौंदर्यात तसेच विविध सोयी सुविधांमध्ये एक मानाचा तुरा रोवला जात आहे.